प्रियदर्शनी, मघाशी तुमच्या डोळ्यात आम्ही देवयानीबद्दल सहानुभूती पाहिली होती आणि आता तुमच्या डोळ्यात आमच्याबद्दल राग दिसतोय। तुम्ही आमच्याकडे बघायचं टाळत असलात तरी आम्ही तुम्हाला देवयानीच्या मागोमाग जाताना पाहिलेलं आहे। तिला काय सांगितलं तुम्ही? आम्ही किती वाईट आहोत हे सांगितलं असेल ना? एखादी गोष्ट आमच्या मनासारखी करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो हेही सांगितलं असेल ना? असं सांगितलं असेल ना तर आमचं खूप मोठं काम केलं तुम्ही। आम्ही खुश आहोत तुमच्यावर। पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, विक्रम आणि देवयानी यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही जर मदत केली हे आम्हाला समजलं तर आमच्या रागापासून मात्र तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही। तिथे जाऊन काही फायदा झाला नाही ना? तरी मी तुला सांगत होतं जाऊ नकोस। काय म्हणाला साईमा? साईमा काय म्हणाल्या हे जर मी तुला सांगितलं ना तर एक आई अशी वागू शकते असं तुलाही प्रश्न पडेल। विक्रमलाही कदाचित हे माहीत होतं, म्हणूनच तोही विरोध करत होता। आणि तरी तू गेलीसच। हो, तरीही मी गेले। आपल्या मुलाच्या सुखाचा विचार करतील आणि साईमा लग्नाला परवानगी देतील असं कुठेतरी मला वाटत होतं साक्षी, पण नाही। त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला तरीही चालेल, घर सोडून गेला तरीही चालेल, पण त्या घराची मी सून झालेली त्यांना चालणार नाहीये। विचित्रपणाचं सगळं जाऊ दे। तू तुझ्याकडून जे प्रयत्न करायला हवे होतेस ते केलेस ना, मग त्याशिवाय दुसरं तुझ्या हातात काय आहे? परिस्थिती सगळ्याच गोष्टी आपल्या हातात देत नाही। काही गोष्टी आपल्याला नशिबावरच सोडाव्या लागतात। अगदी बरोबर बोलतेस तू देऊ। म्हणजे बघ ना, आज विक्रमशी तुझं लग्न ठरलंय, पण राजघराण्याची सून होण्याचं तुझ्या नशिबात नाही। आणि समजा उद्या तुझं विक्रमशी लग्न झालंच तर विक्रमला राजघराण्यातून रस्त्यावर आणायलाही तुझंच नशीब कारणीभूत ठरणार आहे, हो ना? यांना समाचारा आमच्याकडे असं रागाने बघू नका हो। खरं तर आमचं हे तोंड तुमच्यासाठी लकी म्हणायला पाहिजे हो। आमचं हे तोंड बघूनच तुम्ही ते बिडिंग जिंकला ना। आता हे जागेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आमचं तोंड बघून गेलात की काही पण प्रॉब्लेम येणार नाही बघा। बरं मला एक सांगा, ते काम कधी सुरू करणार? त्या जागेवर काय बांधणार तुम्ही? स्मशान।
तुझ्यासारख्यांना गाडायला. इल्ल इतकं महाग जागा नको हो आम्हाला गडायला. आम्ही इतकं महाग नाही, चीप, खूप चीप. तू महाग नाही रे लिंगप्पा. तुझे जे धंदे आहेत ना ते महागात पडायला लागलेत आम्हाला. त्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. एक मिनिट, ऑन द मिनिट. रणवीर राजे, ते तुम्ही जणाच्या आधी आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करावं. कशाबद्दल? तुमचं ते आम्हाला गाडण्यासाठी जे जगा घेतलं त्याच्या समोरच आम्ही प्लॉट घेतलं, ते पण तुमच्या प्लॉटच्या डबल प्राइस, तुमच्यापेक्षा हाफ. कसं काय केलं आम्ही हे? हुशारी हो. डोकं फक्त इमोशनल नाही, डोकं वापरून सौदा केला आम्ही. सौदा सौदा व्यापारी करतात लिंगप्पा, दलाल नाही. किती चिडला हो तुम्ही, हा? पण आम्ही हे केलं ते आमच्या मेहनतीवर केलं हो. हुशारी बरोबर ते मेहनत असलं की माणूस पटापट वर जात बघा. तुमचं भाऊ ते विक्रमादित्य असंच मेहनती बघा, असंच ते लवकर वर जाणार बघ, म्हणजे मोठं होणार बघा लवकर. हे मोठेच आहेत, त्यांना मोठं व्हायची गरज नाही. राजे शिर्के आहेत ते, खानदानी मोठे. नन्नु क्षमिसिरी, आय एम सॉरी, बट तुमचं ते खानदानी भाऊ, त्याकडं नोकरी मागितलं हो, आम्ही दिलं. राहायला घर ते पण मागितलं, आम्ही दिलं हो. आता लवकरात लवकर त्याला घेऊन गोड बोलून घरी घेऊन जा, नाहीतर त्याच्या लग्नात मोठ्या भावाचं जबाबदारी पण आम्ही पार पडायचं की काय? बास लिंगप्पा, खूप बोललात. त्यांना मदत करायचं नाटक करून आमची बरोबरी करायचा प्रयत्न करू नका. नाहीतर आतापर्यंत फक्त बोललो, यापुढे जमिनीत गाडू. अरे माणूस एकटं पडलं की असं चिडचिड करतं बघा. हे दोन खानदानी भाऊ, खानदानी दुश्मन कसं होतं हे आता बघा. बोला रणवीर. नताशा, आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. का? काय झालं? आम्ही तुला महादेव बिल्डर्सची सगळी माहिती काढायला सांगितली होती, ती तू पूर्ण केली नाहीस. रणवीर, ऍक्च्युली मी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं होतं. माझा विश्वास बसत नाही की ती माहिती अपूर्ण असेल. तसं असेल तर आपण बिडिंग मध्ये जिंकलेल्या जागेच्या शेजारचा प्लॉट लिंगप्पाने कसा काय विकत घेतला आणि त्याची माहिती फाईलमध्ये कशी नाही? एकतर तुझे सोर्सेस रिलायबल नाहीत किंवा तुझ्या कामात पूर्वीचा प्रामाणिकपणा राहिलेला नाही. रणवीर, तुम्ही माझ्यावर संशय घेताय? नाही, फक्त या कामासाठी तू आपले सोर्सेस बदलावेत एवढीच आमची इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला लिंगप्पा आमच्यापेक्षा मोठा झालेला चालणार नाही. त्याच्या हालचालीची माहिती वेळोवेळी आम्हाला मिळाली पाहिजे. आमच्या विक्रमादित्यांना आसरा देऊन त्यांनी आमच्याशी वैर पत्करलंय. आता आम्ही त्याला दाखवून देऊ वैर म्हणजे काय असतं. ओके रणवीर, मी पुन्हा कामाची सुरुवात करेन आणि यावेळेस लिंगप्पाची संपूर्ण कुंडली तुम्हाला आणून देईन. ठीक आहे? माझ्यावर खात्री ठेवा. आम्हाला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. बाय. तुमच्या या अशा वागण्याचं आम्हाला खरंच खूप कुतूहल वाटतं.
नाही म्हणजे एखादा माणूस कर्तृत्वानी जर आपल्या इतका मोठा होऊ बघत असेल तर त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करावं असं कधीही वाटत नाही तुम्हाला? आम्हाला तुमचं तत्वज्ञान ऐकायचं नाहीये. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तोही तुम्हीच निर्माण केलाय असं नाही वाटत तुम्हाला? ज्या लिंगप्पांच्या विरोधात तुम्ही उभे राहिला आहात खरं तर त्या लिंगप्पांचे तुम्ही ऋणी असायला हवे. विक्रम भाऊजींच्या कठीण काळात त्यांनीच तर मदत केली आहे भाऊजींना. याच गोष्टीला आमचा विरोध आहे. आमचा शत्रू आमच्या भावाला आसरा देऊन आमच्या विरोधात उभा करतोय आणि त्याचंही तुम्हाला कौतुक वाटतंय. रणवीर, जो तुम्ही लिंगप्पाच्या बाबतीत विचार करत होतात ना, तेच तुमच्या बाबतीतही घडणार आहे. मी तुम्हाला कधीच मोठी होऊ देणार नाही. हाय. काय किती वेळ वाट बघायला लावलीस तू? आता जोपर्यंत वाट पाहण्याचे दिवस आहेत तोपर्यंत वाट पाहावीच लागणार ना. पण आता वाट बघण्याचे दिवस कमी आहेत ना? हो. म्हणजे खरं तर आपण आता लग्नाची तयारी करायला हवी. अच्छा, नाही खरं तर आम्ही त्याचसाठी तुला इथे बोलवलंय. म्हणजे सरप्राईज. सांग ना. डोळे बंद कर ना. डोळे बंद. आमच्यावर विश्वास ठेव. डोळे बंद कर. लवकर सांग. आता उघड. मंगळसूत्र. पण विक्रम, हे तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? संधी देते माझी वाट बघण्याची. साक्षी, काय करतेस ग? अभ्यास करते. अभ्यास? आश्चर्य वाटलं ना? वाटणारच. बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IPSच्या परीक्षेला निघालेली साक्षी एक आरोपी म्हणून पोलीस कोठडीत जाते आणि मग अतिरेक्याची साथीदार हीच तिची ओळख बनून राहते.
साक्षी, अगं पूर्वी घडलेलं सगळं उगाळत बसून काय फायदा? ते विसरून जायचं असतं. आई, मी पूर्वी घडलेल्या घटना विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझं पोलीस ऑफिसर होण्याचं स्वप्न मी नाही विसरू शकत. पण तुझी IPS ची परीक्षा तर होऊन गेली ना? मग काय झालं? इन्स्पेक्टर वागळेंनी मला PSIच्या परीक्षेला बसायची परवानगी दिली आहे ना. मी खूप अभ्यास करणार आणि ही परीक्षा पास होणार आहे. तसं झालं ना तर पोलीस ऑफिसर होऊन सॅल्यूट करणाऱ्या साक्षीची मी वाट पाहीन. आई, दादूनी मला लग्नाला येणाऱ्या माणसांची लिस्ट काढायला सांगितली आहे. तू सांग ना, कोणाकोणाला बोलवायचंय? आई, मी तुझी काळजी समजू शकते, पण आई तूच जर असं वागलीस तर कसं होईल? आई, देऊचं लग्न आहे, तिचा थोडा तरी विचार कर ना. तिला काय वाटेल? तिच्या लग्नाची तयारी तिची आईच करत नाही म्हटल्यावर. पण तुम्ही कोणीच माझा विचार का करत नाही आहात? मी कोणत्या परिस्थितीतून जाते हे माझं मलाच माहिती आहे. देवचं लग्न व्हावं अशी स्वप्न मीही रंगवली होती. तिनं सुखाने संसार करावा असं मलाही वाटतच आहे ना. पण या लग्नाने ते कधीच शक्य होणार नाहीये. पण आई, काही झालं तरी हे लग्न होणारच आहे ना. सगळंच जर ठरलंय तर मग मला का विचारताय? कसली परवानगी हवी आहे आता तुम्हाला? माझं ना दोन्हीकडून मरण आहे. परवानगी द्यावी तरी आणि न द्यावी तरी. हे लग्न झालं तर देवच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते मला दिसतंय. मग माझ्याच हाताने मी माझ्या मुलीला दुःखाच्या काहीत कशी लोटू? कठीण आहे फार. माझ्या जागी दुसरी कुठलीही आई असते ना तरी तिने हेच केलं असतं. देवा, कुणा दुसऱ्याचं सुख हिरावून मिळालेला आनंद मला नकोय. आज माझ्यासाठी विक्रमने नात्यांचा आणि घराचा त्याग केलाय. पण लग्नासारख्या शुभ प्रसंगी त्याच्या घरच्यांचा आशीर्वाद आम्हा दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. मी साईमांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं नाही ऐकलं. आज विक्रम त्यांना लग्नाची बातमी द्यायला जातोय. त्या सगळ्यांनी लग्नाला यावं अशी त्याची खूप इच्छा आहे. विक्रमची इच्छा पूर्ण कर. आज मला आणि विक्रमला जेवढी एकमेकांची गरज आहे तेवढीच गरज आम्हाला त्यांच्या आशीर्वादाची आहे. देवा, माझी ही इच्छा तू पूर्ण करशील ना? विक्रम भाई आले. काही मा विक्रम भाई आले. खंडू, काय म्हणालास? साहेब विक्रम भाई आले. विक्रम, विक्रमादित्य, तुम्ही आलात. आम्हाला माहिती होतं एक ना एक दिवस तुम्ही नक्की परत येणार. आता आम्ही तुम्हाला कुठेही पाठवणार नाही. अहो, तुम्ही नसलेल्या या खराला काही अर्थ नाही आहे. एक एक दिवस आम्ही कसा काढला ते आमचं आम्हाला माहिती आहे. आमची खात्री होती एक ना एक दिवस तुम्ही त्या सामान्य मुलीला सोडून आमच्याकडे परत येणार.